निळोबारांनी सांगितलं नाना साधनाच्या खटपटा केल्या, पण ह्याच्यातलं कोणतं साधन तिथपर्यंत पोचतं? परी त्या नपवती हो याच्या दारवंठ्यापर्यंतही पोचत नाहीत. आतपर्यंत जाणं सोडून द्या, दारापर्यंत पोचत नाहीत. दारापर्यंत काय करता मग? चुकलं कुठं? चुकलं कुठं? सगळी साधनं शास्त्रांनी सांगितली ना? सांगितली. ज्ञान हे साधन शास्त्रांनी सांगितलंय ना? सांगितलं. कर्म साधन शास्त्रांनी सांगितलं. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. कार्य शास्त्रांनी सांगितलं ना? कर्म हे साधन. उपासना हे साधन शास्त्रांनी सांगितलं ना? योग साधन शास्त्रांनी सांगितलं ना? मग शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊ नये, आम्ही त्याच्या दारवंठ्यापर्यंत उंबरठ्यापर्यंत पोहोचत नाही. काय कारण आहे? काय कारण आहे? याचं एकच कारण आहे की आम्ही त्या मार्गाने निघालो, पण आम्ही गुरुचरणाचा आश्रय केला नाही, म्हणून आम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही. ही अडचण. ज्ञानोबा म्हणतात, जर श्री गुरुचरणाचा आश्रय आम्ही केला तर बाकीच्या साधनांचा अवलंब करण्याचं कारण नाही. बाकीच्या सगळ्या साधनांचा अवलंब केला आणि गुरुचरणाचा आश्रय केला नाही तर केलेली साधनं वाया जातात. आणि गुरुचरणाचा आश्रय करून बाकीच्या साधनांचा अवलंब केला नसला तरी ती साधनं आमच्यापर्यंत चालत येतात. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. कशा करता तो लेखा करायचा? ज्ञानोबरायांच्या चिंतनामध्ये दोन भूमिका अशा आहेत. ऐका, ज्ञानोबरायांच्या चिंतनामध्ये दोन भूमिका अशा आहेत की ज्या भूमिकांचा आश्रय आम्हाला सर्व ठिकाणी करणं आवश्यक आहे, अपरिहार्य आहे, क्रमप्राप्त आहे. ऐका, दोनच गोष्टींवर ज्ञानोबराय विशेषत्वानं जोर देतात. दोन्हीची प्रमाणं देतो आणि थोडासा पुढे जातो. दोन्हीची प्रमाणं देतो. पहिली गोष्ट आहे ते म्हणजे वैराग्य. तुम्ही साधन कोणतंही करा, त्या साधनेमध्ये वैराग्य नसेल तर ते साधन आपल्याला साध्यापर्यंत पोचवत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे सद्गुरू. साधन कोणतंही करा, सद्गुरू चरणाचा आश्रय नसेल तर ते साधन आपल्याला साध्यापर्यंत पोचवू शकत नाही. दोनच गोष्टी. सगळा संकोच करा, मला लांबवायचं नाहीये, संकोचानं बोलतो मी. दोनच गोष्टीमध्ये या. एक आहे वैराग्य. वैराग्याबद्दल बोलताना ज्ञानोबारायांनी काय भूमिका मांडली? ज्ञानोबाराय म्हणतात, वीतरागिते सारिखा, जो जोडोनी ठेविला सखा, तो आघवियाची भूमिका सवेची चाले. ज्ञानोबाराय म्हणतात, वीतराग म्हणजे वैराग्य. वीतरागिते सारिखा, जो जोडोनी ठेविला सखा. सखा वैराग्य, या सख्याला जर आम्ही आमच्या जीवनामध्ये जोडून ठेवलं तर तो सखा काय करतो? आघवियाची भूमिका सवेची चाले. अरे तो सगळ्या भूमिकामध्ये आपल्या बरोबर यावं लागतं. कर्मामध्ये वैराग्य नसेल तर फलासक्तीनं नाश होतो. ज्ञानामध्ये वैराग्य नसेल तर मग पुढचा विषयच नाही. पुढचा विषयच नाही. ज्ञान वैराग्या वाचूनी काही, विरक्ती वाचूनी काही, ज्ञानाशी तगण्याची नाही. म्हणजे कर्मामध्ये जर वैराग्य नसेल तर मनुष्य फलासक्तीनं संपतो. ज्ञानामध्ये वैराग्य नसेल तर अज्ञानानं संपतो. योगामध्ये जर वैराग्य नसेल, आता काय सांगू, योगामध्ये वैराग्य नसेल तर काय होतं हे 60,000 वर्षाची तपश्चर्या करणाऱ्या विश्वामित्राला विचार. आणि वैराग्य आणि आपल्या तपामध्ये वैराग्य असेल तर ते तप कसं पूर्णतेला जातं हे आपल्या जवळ आलेल्या वेश्येला आई म्हणणाऱ्या तुकोबारायांना विचारा. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रपंचाबद्दल ज्याच्या अंतःकरणामध्ये आसक्ती आहे ना, तो योगाचा अवलंब करूच शकत नाही. कारण योगाची व्याख्याच योगश्चित्तवृत्ती निरोध. हा चित्तवृत्तीचा निरोध करणं आणि निरोध करणं हेच जर वैराग्याचं लक्षण असेल तर वैराग्य हे योगामध्ये नसेल असं होणारच नाही. एका अर्थानं निरोध म्हणजेच वैराग्य आहे आणि वैराग्य म्हणजेच योग असेल तर योगामध्ये वैराग्य टाळून चालणार नाही. भक्तीचा विचार करून बघा, भक्तीमध्ये वैराग्य नको. अरे भक्तीशिवाय वैराग्य कुठं जगूच शकत नाही. अरे या वैराग्याचं काय वर्णन करताय? हे वैराग्य भक्तीच्या पोटीत जन्माला आल्याचं भागवतांनी सांगितलंय. विठ्ठला 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 विठ्ठला
आपल्याला. वैराग्य पाहिजे, भक्ती करताही वैराग्य पाहिजे. भक्तीची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे, तुकोबारायांचं प्रमाण. भक्तीची जातीच अशी आहे जिथं सर्वस्वाचा त्याग करावा लागतो तर भक्ती होते. मला हेही पाहिजे, हेही पाहिजे, हेही पाहिजे, हे भक्तीत चालत नाही. एकनिष्ठता हे वैराग्याचं जर प्रतीक असेल तर ती एकनिष्ठता ज्ञानात पाहिजे, ती कर्मात पाहिजे आणि अर्थातच ती भक्तीमध्ये पाहिजे. आता हे किती सांगत बसू, ज्ञानेश्वरी काढा, सगळ्याची प्रमाणं देऊन जातो. कर्मा करता इथे पाहिजे. आता हे कुठं कुठं कसं कसं सांगू मी तुम्हाला. 3 ओव्या ज्ञानोबारांच्या फक्त सांगतो, 3 ओव्या सांगतो. आपण चिंतन करून बघा, लांबवायचं कारण नाही. ज्ञानाकरता आपल्याला एकनिष्ठता पाहिजे. ज्ञानोबारायांनी ज्ञानाचं चिंतन करताना आपल्याला सांगितलंय. ऐका, दृष्टांतपूर्वक ज्ञानोबाराय बोलतात. बीज चिजाहले तरू का भांगारची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. जगाचं स्वरूप सांगत असताना ज्ञानोबाराय माझ्या एकट्याचा विस्तार म्हणजे जग आहे म्हणून सांगतात. तिथं एक शब्द हा विशेषत्वानं विचारात घ्या. दुसरा शब्द कर्माच्या संबंधानं जर विचारात घ्यायचा असेल तर या 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी अर्जुनाला सांगताना हे सांगितलंय, स्वमायेचे आडवस्त्र लावोनी एकला खेळवी सूत्र. एकला, माझा मुद्दा इथं आहे, लावोनी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. या 84 लक्ष योनींना आपल्या बोटाच्या तालावर नाचवणारा एकला असतो. हा कर्मातली एकनिष्ठता इथं विचारात घ्यावी लागते. ज्ञानातली एकनिष्ठता एकाचा विस्तारू आहे, कर्मातली एकनिष्ठता एकला खेळवी सूत्र आहे. आणि भक्तीतली एकनिष्ठता बघायची असेल तर 9व्या अध्यायाच्या शेवटी चला. मन्मना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव मात्मानम मतपरायणः. त्याच्या खालची पहिली ओवी, तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज 15 ते. नाही ना, मज एकाते, मज एकाते सर्वत्र नमस्कारी ही भक्तीतली एकनिष्ठता. कर्मातही आपल्याला वैराग्य लागतं, ज्ञानातही वैराग्य लागतं, आपल्याला भक्तीतही वैराग्य लागतं, आपल्याला योगातही वैराग्य लागत असेल तर हे वैराग्य जवळ असल्याशिवाय जसा पारमार्थिक प्रवास पूर्ण होत नाही तसं वैराग्य जवळ आलं पण सद्गुरु कृपा झाली तरी हा पारमार्थिक प्रवास पूर्ण होत नाही. याच्याकरता ज्ञानोबा सांगतात, तुमच्याजवळ वैराग्यही असू द्या पण श्री गुरु सारिखा असता पाठीराखा. त्या वैराग्यातही आम्हाला श्री गुरु हे पाठीराखे लागणार आहेत. कारण ज्ञानातही श्री गुरु हे पाठीराखे आपल्याला लागतात, आपल्याला कर्मातही श्री गुरु लागतात, आपल्याला भक्तीतही श्री गुरु लागतात, आपल्याला योगातही श्री गुरु लागतात. प्रमाण देऊ सगळ्याची वेळ जाईल आपला, फक्त धावती प्रमाण सांगून जातो. आपल्याला ज्ञानाकरता सद्गुरू लागतात, याच्याकरता तर फार मोठं शास्त्र आहे. सगळा वेदांत त्याच आधारानं चालतो. सद्गुरू शिवाय ज्ञान शक्यच नाही. आपण किती प्रयत्न करा, गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. कितीतरी प्रमाण ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव हे सुखाचे कोंब ये रमाणुसपणाची भांब लोकची भागू. ज्ञानोबराय बोलतात आहे ना. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील. ज्ञानाशिवाय ज्ञान पाहिजे ना तुम्हाला, जा बाबा तिथे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तनु मनु जीवे. चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले. अंतःकरण बोधले संकल्पा न ये. अंतःकरण संकल्पा न ये ऐसे बोधिले कोण करतं. त्याच्याकरता एकच आश्रय, सद्गुरूंकडे गेलं पाहिजे. उपनिषदाने आपल्याला चिंतन सांगितलं, कर्मानं तुमचं अंतःकरण शुद्ध होईल पण ते शुद्ध झालेलं अंतःकरण आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देईलच याची शाश्वती नाही. कर्म आम्हाला अंतःकरण शुद्धीपर्यंत नेतील पण ज्ञान हवं असेल तर आपल्याला गुरुकडे जावं लागेल. उपनिषदाने आपल्याला सांगितलं, कर्म काय करतं, परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात ब्राह्मण निर्वेद मायान नास्ति अकृतः कृतेन तद विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत. समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या गुरुकडे जा. कशा करता, तद विज्ञानार्थम, त्या ज्ञानाकरता गुरुकडे जा. अंतःकरण शुद्धी झाली म्हणजे जीवनात सगळं साध्य झालं नाही, सद्गुरु कृपांकित झालं पाहिजे आणि सद्गुरूंकडे आपण गेलं पाहिजे. कसं जा, समित पाणी हातामध्ये समिधा घेऊन जा. कोणत्या गुरु
गुरुकडे जा. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरुकडे जा. हे उपनिषदाने आपल्याला सांगितलं. आता गुरुम एव अभिगच्छेत, गुरुकडेच जा हे सांगण्याकरता जगद्गुरु शंकराचार्यांनी या श्रुतीवर भाष्य करताना असं म्हटलंय, तुम्ही किती मोठे विद्वान असा, तुम्ही किती मोठे शास्त्रज्ञ असा, तुमची बुद्धी कितीही चांगली असू दे, तुम्हाला जगतातलं किती कळतं, याला काही महत्व नाहीये, काही महत्व नाही. ज्ञानोबारांनी हे चिंतन, आचार्यांनी हे चिंतन जरा विशेषत्वाने केलं. आपल्याला त्याचं प्रमाण, आचार्यांचं काय बोलणं आहे ते सांगतो. आचार्य म्हणतात, तुम्ही किती मोठे शास्त्रज्ञ असा, शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणम न कुर्यात गुरुम एव अभिगच्छेत. आचार्य म्हणतात, तुम्ही मोठे शास्त्रज्ञ असा, तुमची बुद्धी किती चांगली असू दे, किती. ज्ञानोबारांनी त्याचा खुलासा करताना 15व्या अध्यायामध्ये म्हटलंय, ते ज्ञानही अपैसे होईल, प्रज्ञा परिमाणूही उगाणा घेईल, सकळ शास्त्राची येईल सर्वस्व हाता, परिते व्युत्पत्ती ऐसी, जरी विरक्ती न रिगे मानसी, सर्वात्मका मजसी न होय भेटी. भगवान बोलतात, भगवंताच्या मुखातून ज्ञानोबाराय बोलतात, अरे बाबा तुम्ही किती मोठे असा, ते ज्ञानही अपैसे होईल, प्रज्ञा परिमाणूही उगाणा घेईल. या जगतामध्ये किती अणुरेणू भरून राहिलेले आहेत, याचा हिशोब तुमची बुद्धी करू शकेल. इतकी तुमची बुद्धी चांगली असेल, पण तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर स्वतःची बुद्धी वापरून चालत नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? गुरुमेव अभिगच्छेत, गुरुकडेच जा. हा उपनिषदाचा सिद्धांत जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर ज्ञानाकरता गुरुकडे जावं लागेल. किती उदाहरणं देऊ तुम्हाला? उदाहरण मी अनेक वेळेला देतो, अनेक वेळेला. भगवान श्रीकृष्ण गोकुळात गेले, वसुदेवाने भगवंताला गोकुळामध्ये ठेवलं, तिथली माया उचलली आणि वसुदेव पुन्हा माघारी फिरले. गोकुळातली माया गेली, माया निवृत्त झाली. गोकुळातली माया निवृत्त झाल्यामुळे गोकुळामध्ये जर मायाच राहिली नाही तर माया कार्यही काही नाही. त्यामुळे गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचोनी जप तपे. गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं. आता गोकुळातल्या सगळ्या गोपिका, गोकुळातले सगळे गोपाळ ब्रह्मज्ञानी झाले की नाही? झाले. मायाच निघून गेली, माया निघून गेली. एखाद्या शिष्याच्या जीवनातली माया निवृत्त करणारे सद्गुरू हे त्याच्या जीवनामध्ये फार मोठ्या पुण्याईनं त्याला प्राप्त होतं. एखादे सद्गुरू आपल्या एखाद्याच शिष्याच्या जीवनातली माया निवृत्त करतात. पण वसुदेव असे सद्गुरू आहेत, गावाची माया उचलून घेऊन गेले. हो, एकाची नाही, गावाची माया उचलून नेली. गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं, सगळ्यांना सगळे ब्रह्मज्ञान सगळे ब्रह्मज्ञान. भगवान आले गोकुळामध्ये. गर्ग संहितेमध्ये विचार, गर्गाचार्य यायचे वारंवार भगवंताच्या दर्शनात. मग गर्गाचार्य आले एके दिवशी भगवंताच्या दर्शनात. गोपिका पाळण्याभोवती उभ्या होत्या. गर्गाचार्य आले, म्हटलं की गोपिकांनी रस्ता घ्या, दर्शन घ्या, तुम्ही पहिले. तुम्ही का महाराज आहेत? तुम्ही पहिले दर्शन घ्या, बारी राहील मागे, राहू द्या, तुम्ही आधी दर्शन. तुम्ही महाराज, गर्गाचार्य महाराज आचार्य आहेत आपण, या घ्या दर्शन घेतलं गर्गाचार्याने. बाजूला आसन होतं, आसनावर जाऊन बसले. बसल्यानंतर या गोपिका गर्गाचार्यांसमोर जाऊन बसले आणि गर्गाचार्य, आमच्या मनात एक प्रश्न आहे. बोला, काय प्रश्न आहे? त्याने विचारलं, म्हणे हे ब्रह्म काय असतो? कोण विचारतं? गोपिका. कुणाला? गर्गाचार्यांना. ब्रह्म काय भानगड आहे? अरे ते तिथंच पाळण्यामध्ये झोपलंय ना. तुम्हीच ब्रह्मज्ञानी झालात ना. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतपे झालं ना. जपतप केलिया वाचून तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं ना. मग आता काय विचारता पुन्हा? ब्रह्म म्हणजे काय असतं ते कशाकरता विचारता? याचं उत्तर वल्लभाचार्यांनी भागवताच्या सुबोधिनी नावाच्या त्यांच्या टीकेमध्ये दिले. वल्लभाचार्यांनी त्याचं उत्तर देताना असं म्हटलं की गोकुळातली माया निवृत्त झाली हे खरंय, गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं हेही खरंय. मग त्याने का विचारलं गर्गाचार्यांना ब्रह्म म्हणजे काय असतं? तर ब्रह्मज्ञानाने विचारावं काय ब्रह्म म्हणजे काय? विचारू नये. मग गोपिकांनी का विचारलं? त्याचं उत्तर देताना वल्लभाचार्यांनी असं उत्तर दिलं की गोपिकांना ब्रह्मज्ञान झालं होतं तरी गर्गाचार्यांना विचारलं, कारण आधी झालेलं ब्रह्मज्ञान गुरुकडून झालं नव्हतं आणि गुरुकडून झाल्याशिवाय ते खरं होत नाही, म्हणून विचारावं लागलं. विठ्ठला 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 म्हणजे ज्ञानामध्ये गुरुचरणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. गुरु सारिखा सता पाठीराखा, इतराचा लेखा कोण करे. काय करायचंय बाबा? हे ज्ञानाच्या बाबतीत झालं. आपण जर पुढे योगाच्या बाबतीत विचार करा, योगामध्ये तत्र एकाग्रम मनः कृत्वा या श्लोकाच्या खालची पहिली ओवी वाचा ज्ञानोबारांची. 6वा अध्याय, तत्र एकाग्रम मनः कृत्वा, एकच पहिलीच ओवी. मग तेथ आपण
करोनी सद्गुरु स्मरण. ज्ञानोबराय बोलतात बरं का. मग तेथ आपण करू एकाग्र अंतःकरण करोनी सद्गुरु स्मरण अनुभवी जे. ज्ञानोबराय बोलतात ना, सद्गुरूंचं स्मरण केल्याशिवाय आपल्याला चित्त एकाग्र केलं आणि सद्गुरूंचं स्मरण जर केलं नाही तर एकाग्र झालेलं चित्त सुद्धा ब्रह्मतत्वापर्यंत पोचू शकत नाही. जर अनुभवी जे इथपर्यंत यायचं असेल तर योगामध्ये सुद्धा सद्गुरु स्मरण करणं आवश्यक आहे. विठ्ठला 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 आता भक्तीच्या बाबतीत सद्गुरू नसतील तर भक्तीच्या बाबतीमध्ये भक्ती सुद्धा उत्पन्न होत नाही. भक्तीला सुद्धा सामर्थ्य येण्याकरता नारद नावाचे सद्गुरू भेटावे लागलेत. त्याच्याशिवाय भागलं नाही. नारद भेटावे लागलेत. सनकादिकांच्या मुखातून भागवत ऐकावं लागलंय तर भक्तीला काहीतरी सामर्थ्य आलंय आणि हे ज्ञान वैराग्य उठून बसलेत. नाहीतर नाही. आणि तेही कुठं? हरिद्वारच्या आनंद नावाच्या घाटावर आहे ना. भागवतामध्ये चिंतन आहे ना. मग आपल्याला जर भक्ती पाहिजे असेल तर सद्गुरू कृपेशिवाय काही होत नाही. आपण रोज म्हणतो वासुदेव बाबा ममता निशी अहंकार दाट अहंकार दाट गुरु वचने फुटली पहाट गुरु वचने फुटली पहाट माता भक्ती भेटली बरवंत माता भक्ती भेटली बरवंत तिने मार्ग दाविला तो खटका गोविंद वासुदेवा हरी रामा गोविंद वासुदेवा तिने मार्ग दाविला तो खटका हरी रामा गोविंद वासुदेवा हरी रामा गोविंद वासुदेवा बाबा अंकानी गणदाट बाबा अंकानी गणदाट गुरु वचने फुटली पहाट गुरु वचने फुटली पहाट माता भक्ती भेटली बरवंत माता भक्ती भेटली बरवंत तिने मार्ग दाविला तो खटका हरी रामा गोविंद वासुदेवा तिने मार्ग दाविला तो खटका हरी रामा गोविंद वासुदेवा गुरुवचने फुटली पहाट आणि मग माता भक्ती भेटली वरवंट. म्हणजे आधी गुरुवचन आलं पाहिजे, गुरुकृपा झाली पाहिजे तर भक्तीची भेट होणार, नाहीतर होणार नाही. झालं ज्ञान झालं, योग झाला, भक्ती झाली, काय राहिलं? कर्म. कर्मामध्ये सुद्धा सद्गुरूंच्या कृपेशिवाय कर्म नावाचं साधन आम्हाला पुढे नेऊ शकत नाही. प्रमाण ज्ञानेश्वरीत लागेल तेवढी प्रमाण ज्ञान कितीतरी प्रमाणं आपल्याला देता येतील. ज्ञानोबराय बोलतात आता 2 प्रमाणं तरी माझ्या समोर आहेत. आता थोडी ज्ञानेश्वरी पाठ असल्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाण माहिती असतील. ऐका, 2 तरी प्रमाणं माझ्या समोर आहेत. मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची या वाटा. ज्ञानोबराय बोलतात पुढचं जाऊ द्या. साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची या वाटा. सत्कर्माच्या वाटेला लागण्याकरता साधू संघाची जर आवश्यकता असेल तर गुरुकृपेशिवाय आपल्याला कर्माचाही मार्ग प्रशस्त होत नाही. विठ्ठला 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 पै संतासवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. येण्याची सत्कर्मे. कोणते सत्कर्मे? कोणते सत्कर्म कशाला म्हणतात? अरे सद्गुरूंच्या चरणाला लागणं हेच जर सत्कर्म असेल तर त्या सत्कर्मानंच आम्हाला परब्रह्म स्वरूपता प्राप्त होऊ शकते. कारण हे जे परब्रह्म म्हणताना ते परब्रह्म सद्गुरूंच्या चरणातच राहत असत. सद्गुरू परब्रह्म रूप आहेत असं मी म्हणत नाहीये. परब्रह्म सद्गुरूंच्या चरणाजवळ राहत असतं असं ज्ञानोबरायांनी 15व्या अध्यायाच्या नमनाच्या शेवटी म्हटलंय म्हणून बोलतोय. ज्ञानोबराय बोलतात म्हणून, माझी भाषाच नाही. ज्ञानोबराय बोलतात
जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासी ही नागवे ते अगोचर फावे गोठी माझी एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग गुरुपाद पद्म पराग लाहे जैका विठ्ठला विठ्ठला विठाला 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 म्हणून बाकी सगळ्याच गोष्टी गुरुकृपेच्या अंकित असतील तर एक गुरुकृपा झाली की या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून सगळं प्राप्त करून घेण्यापेक्षा एक प्राप्त करून घेणं महत्वाचं आहे. हेच उपनिषद आपल्याला सांगतं. सगळ्याच्या मागे लागू नका, एकाच्या मागे लागा. एकाच्या मागे लागलं. आपल्याकडे नेहमीचा विचार आहे, अहो वेगवेगळ्या कारणांचं संशोधन करत, कार्याचं संशोधन करत बसण्यापेक्षा त्या सगळ्या कार्याचं एक जे कारण असतं त्या कारणाचं संशोधन करावं. बाकी सगळी कार्य जशी हस्तगत होतात तसं बाकीच्या साधनांचं संशोधन करत बसण्यापेक्षा, आचरण करत बसण्यापेक्षा गुरुचरणाचा आश्रय करावा. सगळी साधनं आमच्या अंकित होतात. म्हणून ज्ञानोबराय बोलतात, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करे. मग इतरांची किंमत करण्याचं आम्हाला काय कारण आहे? त्यांना मान देण्याचं काय कारण आहे? इतरांच्या नादाला लागण्याचं काय कारण आहे? एक आम्हाला कळलं, सद्गुरु कृपा झाली की सगळं हाताशी येतं, सगळं आम्हाला प्राप्त होतं. आम्हाला दुसरं काही करण्याचं कारण नाही. म्हणून हेच मी केलं. सद्गुरु श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करे. आता एक दोन गोष्टी फक्त जाता जाता धावत्या बोलायच्या आहेत, तेवढं सांगून जातो. ज्ञानोबराय म्हणतात, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. हा पाठी राखा शब्द आहे की नाही, हा पाठी राखा शब्द दोन अर्थानं या जगतामध्ये प्रचलित झाला. पाठी राखा, पाठी राखा हा शब्द जेव्हा अनेक वचनी येतो तेव्हा त्याचा अर्थ होतो मागून अनुगमन करणारे अनेक. आणि पाठी राखा हा शब्द एक वचनी येतो त्यावेळेला त्याचा अर्थ होतो सद्गुरू किंवा परमात्मा. दोनच आहे. आता याची उदाहरणं मला द्यायची नाही आहेत, पण दिल्याशिवाय कळत नाही म्हणून बोलावं लागतं. अनेक पाठीराखे जेव्हा असतात की नाही तेव्हा ते पाठी राहून काय गोंधळ करतील सांगता येत नाही. हे पाठ राखतीलच याची शाश्वती देता येत नाही. अनेक पाठीराखे नेत्याच्या मागे असतात. त्यांना पाठीराखेच म्हणतात ना, नेत्याच्या मागे उभे असतात ते पाठीराखेच असतात. पण ते पाठीराखे असतात का नसतात हे कसं ओळखायचं? ते मतदानाचा निकाल लागल्याशिवाय कळत नाही. ते कळत नाही. हे पाठीराखे कसं म्हणायचं? हा अनेक वचनी पाठीराखे म्हणजे काय? मागे राहून पाठिंबा देणारे. हे अनेक असतील तेव्हा त्याला अर्थ नसतो. ते एकच पाहिजे, एकच, बाकीचं नाही. आणि जर आता ज्ञानोबराय म्हणतात श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतराचा लेखा कोण करी, याचा दुसरा अन्वय जर याच पाठीराखे शब्दाच्या चिंतनातून आपल्याला पुढे न्यायचा असेल तर पहिल्या अध्यायाचं सद्गुरूंच्या संबंधानं केलेलं चिंतन नमनातून ज्ञानोबरायांनी जे केलं तेच पहा. ज्ञानोबराय काय म्हणतात? एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे परी तेथ असे एक आधारू. आधारू किती पाहिजेत? एक पाहिजेत. तो आधार एकच पाहिजे. परी तेथ असे एक आधारू जेणे बोले मी सधरू सानुगुळू श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे. जर श्रीगुरु अनुकूल असतील आणि ते एकटे जर आधार म्हणून पाठीमागे आम्हाला राहत असतील, आमची पाठीराखे असतील तर आम्हाला हे सगळं करता येईल. पण जर श्रीगुरु पाठीराखे नसतील तर एरवी मी मूर्ख ठरे. म्हणजे सद्गुरू पाठीमागे नसतील तर मनुष्य कोणत्या साधनेत प्रवृत्त होतो याला महत्व नाही, तो मूर्ख ठरतो. हे महत्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठ्ठला विठाला विठाला. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात एरवी तरी मी मूर्खू. आता ज्ञानोबराय लोकांचा हा समज आहे, मी अनेक वेळेला सांगतो, लोकांचा हा समज ज्ञानोबराय स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. म्हणून घेत नाही, तुला मूर्खाला तसं वाटलंय. ज्ञानोबराय का मूर्ख म्हणून घेतील स्वतःला विनाकारण? एरवी तरी मी मूर्ख. अरे एरवी या शब्दाकडे बघाल का नाही? जर असं नसेल तर एरवी. एरवी हा शब्द कधी वापरला जातो? अपवादात्मक परिस्थितीमध्ये एरवी वापरावा लागतो. अपवाद असेल तर काय सांगू तुम्हाला, काय सध्या अंगात ताप आहे, जेवण जात नाही म्हणून 5-6 भाकरी कशा तरी गेल्या. अंगात ताप आहे, कणकण आहे अंगामध्ये, पोट बरोबर नाही माझं.
जेवण जात नाही, 5 भाकरी कशा तरी गेल्या. एरवी 15-20 भाकरीचा कर्दन काळ आहे मी. हा, एरवी म्हणजे कधी अपवादात्मक परिस्थितीमध्ये एरवी शब्द कधी वापरला जातो. अहो, एरवी माझा स्वभाव फार चांगला आहे, पण कुणी माझी खोड काढली की मग मी फार वाईट आहे माणूस म्हणतो की नाही. एरवी म्हणजे काय? एरवी तसं जर माझे सद्गुरू माझे पाठीराखे नसतील तर एरवी मी मूर्खच ठरणार आहे. पण परितेथ असे एका आधारू, पण माझे सद्गुरू माझे पाठीराखेत म्हणजे मी मूर्ख नाही असा त्याचा अर्थ. हा, एरवी मी मूर्ख झालो असतो, पण सद्गुरू माझे पाठीराखेत, सद्गुरू माझ्या मागे उभे आहेत. परितेथ असे एक आधारू, पण माझा एक आधार आहे आणि तो आधार जर मला नसता तर एरवी मी मूर्ख ठरलो असतो. पण एरवी शब्दानंतर जर पण येत असेल तर त्याला जास्त महत्व येतं. पण माझे सद्गुरू हे माझा आधार आहेत आणि त्यांच्याच जोरावर मी हा ग्रंथ निर्माण करतो आहे. हे जर ज्ञानोबराय बोलत असतील तर सद्गुरूंचा एकमेव आधार परितेथ असे एकच पाहिजे. एक श्रीगुरु सारिखा असता एकच पाठी राखा. मग इतराचा लेखा कोण करी? मग कशा करता? म्हणून इतराचा लेखा करण्याचा आम्हाला कारण नाही, हे ज्ञानोबराय बोलून दाखवतात. आणि ज्ञानोबरायने इथं श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा असं म्हटलंय. काय असतं आपल्याकडे? गुरु सारिखा असं नाही म्हटलं ज्ञानोबराय, श्रीगुरु सारिखा असं म्हटलं. काही प्रतीमध्ये सद्गुरु सारिखा असा पाठ आहे, काही प्रतीमध्ये आहे, पण बहुतांश प्रचलित पाठ श्रीगुरु सारिखा असा आहे. श्रीगुरु सारिख, कारण काय आहे, शास्त्र असं सांगतं श्री कुणाला लावावं याचे काही नियम आहे. कुणाच्याही नावामागे श्री लावून चालत नाही. आपण कुणाच्याही नावामागे लावतो. लग्नाची पत्रिका देताना श्री लिहितो की नाही? श्रीमान अमुक अमुक अमुक, ये आपण लग्नाला या श्रीमान. कसला श्रीमान? कसला श्री? श्री शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. लक्ष्मीमान आहे का तो? म्हणायचं असतं राजमान्य राजश्री. रा रा लिहिण्याची पूर्वी पद्धत होती. रा रा ते पूर्वी पद्धत होती. रा रा असं राजमान्य राजश्री. हे रा राचा अरारा कधी झालं हे कळलं काय? राजमान्य कशाचा राजश्री आला? त्याच्या नावामागे श्री. आपल्या नावामागे श्री लावलं जातं ना, तेव्हा श्री लिहून तिथं पूर्णविराम दिला जातो. म्हणजे ज्याच्या श्रीला पूर्णविराम आहे ती थांबली तिथंच. ते आपण पांडुरंगाच्या नावामागे श्री लिहिलं जातं तेव्हा मध्ये पूर्णविराम द्यायचा नाही. श्री पांडुरंग असा एक शब्द करायचा. श्री राम असा एक शब्द. श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री तुकाराम महाराज एक शब्द करायचा. श्री तोडायचं नाही त्यांच्यापासून. हा, असं आहे. श्री कुणाच्या नावामागे लावावं याच्याकरता एक कारिका प्रसिद्ध आहे. देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्राधिदैवतम सिद्धम सिद्धिकारांश श्री पूर्वम समुदीरयेत अशी कारिका आहे. त्याच्याकरता श्री कुणाच्या नावामागे लावावं, देवम गुरुम गुरुस्थानम गुरुच्या नावामागे श्री लावावं. त्यामुळे ज्ञानोबराय म्हणतात श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतराचा लेखा कोण करी. आता श्रीगुरु सारिखा पाठीराखा आहे असं जे ज्ञानोबराय म्हणतात त्या संबंधानं अजून फक्त एक विचार, श्रीगुरु सारिखा असं जे ज्ञानोबराय बोलतात त्या संबंधानं बोलून दाखवायचा आहे. हे श्रीगुरु सारिखा म्हणजे नेमका कोण याचा विचार थोडासा करायचा आहे. एकदा प्रेमपूर्वक भजन करू. थोडक्या शब्दामध्ये श्रीगुरु सारिखा या शब्दावर थोडंसं विवरण करतो, सेवा संपवतो. विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई
विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार पुंडलिक वरदा हरी कृष्णदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जय जोग महाराज की जय विठोबार विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार जय जय 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 विठोबार खुमाई श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंचं चिंतन करतात आणि त्यांचा सारखा पाठीराखा असेल तर मग आपल्याला इतरांचं कुणाचीही चिंता करण्याचं काळजी करण्याचं कारण नाही. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. कारण ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे असं ज्ञानोबराय आपला अनुभव बोलून दाखवतात. त्या संबंधातला थोडासा विचार आपण करून आलो. फक्त श्री गुरु सारिखा असा शब्द जो ज्ञानेश्वर महाराजांनी उच्चारला त्याच्या अर्थाने काय चिंतन करायचं तेवढं 1-2 मिनिटांमध्ये फक्त सांगतो. श्री गुरु सारिखा, सारिखा हे जे पद आहे ना, हे पद आपल्याला दोघांची तुलना करण्यासारखे वापरलं जातं. याच्यासारखं ते, त्याच्यासारखं हे. मग श्री गुरु सारिखा दुसरा कोण आहे? श्री गुरु सारिखा असता पाठी राखा म्हणजे दुसरा असण्याचं कारणच काय? इतराचा लेखा कोण करी या चरणामध्ये 2 अलंकार प्रकट झाले. साहित्य दृष्टीने या चरणामध्ये 2 अलंकार आहेत. इतराचा लेखा कोण करी हा परिसंख्या नावाचा अलंकार आहे बरं का. परिसंख्येमध्ये 2 प्रकार होतात. एक शुद्धा परिसंख्या आहे आणि एक प्रश्नपूर्विका परिसंख्या आहे. असे 2 अलंकार परिसंख्येमध्ये येतात. त्याच्यामध्ये हा शुद्धा परिसंख्येचे उदाहरण आहे. इतराचा लेखा प्रश्नपूर्विका परिसंख्येचं उदाहरण आहे. इतराचा लेखा कोण करी, कोण करी म्हणजे कोणी करणार नाही असा त्याचा अर्थ आहे. दुसऱ्या कोणाचं चिंतन करण्याचं आम्हाला कारण नाही. हा परिसंख्या नावाचा एक अलंकार आहे. आणि दुसरा एक अलंकार याच्यामध्ये प्रकट झालाय श्री गुरु सारिखा. सारिखा म्हणजे कुणा सारिखा तर कुणासारखाही नाही. तुलना करणं 2 पद्धतीनं असतं. साहित्यामध्ये तुलनेचा 2 पद्धतीनं विचार होतो बरं का. एक अवांतर तुलना आहे आणि दुसरी परम तुलना आहे बरं का. एका पदार्थाची दुसऱ्या पदार्थाशी केलेली तुलना ही अवांतर तुलना असते. म्हणजे हा एक पायरी आंबा आहे, दुसरा हापूस आंबा आहे. आंब्याची दुसऱ्या आंब्याच्या जातीबरोबर केलेली जी तुलना असते त्याला अवांतर तुलना म्हणतात. हा माणूस कसा आहे बघा आणि तो माणूस कसा आहे बघा, हे काय झाली तुलना. तुलना ही अवांतर तुलना झाली. एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीबरोबर, एका वस्तूची दुसऱ्या वस्तूबरोबर केलेली तुलना ही अवांतर तुलना आहे. आणि दुसऱ्या तसा सापडत नाही म्हणून त्या वस्तूची त्याच वस्तूशी केलेली जी तुलना असते त्याला परमतुलना असं म्हणतात बरं का. त्याला परमतुलना. या परमतुलनेलाच साहित्याच्या भाषेमध्ये अनन्वय नावाचा अलंकार म्हणतात. हा अनन्वय अलंकार आहे. अनन्वय अलंकाराकरता उदाहरण काय आहे साहित्यामध्ये? अलंकाराकरता उदाहरण असं आलं गगनम गगनाकारम सागर सागरोपमः राम रावणयोर युद्धम राम रावणयोर इव. राम रावणाचं युद्ध कसं झालं? राम रावणासारखंच झालं असं जे सांगितलं जातं हा अनन्वय नावाचा अलंकार आहे. श्री गुरु सारिखा. श्री गुरु सारखे कोण आहेत? श्री गुरु सारखे श्री गुरुच आहेत, दुसरं कोणीही नाही. चैतन्य गा नोहे दुसरे गा. चैतन्याची तुलना करायची झाली तर कुणाबरोबर करता येईल? 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी हे सापडून दिलं ना. तसं नाही हो.
जाऊ द्या, ते उदाहरण सोडून द्या. मी दुसरं उदाहरण, अरे काय सांगू तुम्हाला, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी म्हणजे अलंकाराची खाण आहे, खाण. काय सांगू तुम्हाला मी, अहो किती अलंकार. दुसरं उदाहरण देतो मी अनन्वय अलंकारा करता. तुम्ही 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला चला. 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबारांनी 9व्या अध्यायाचं वैशिष्ट्य सांगत असताना हा 9वा अध्याय किती श्रेष्ठ आहे हे सांगत असताना ज्ञानोबारांनी हे उदाहरण दिलंय, नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमी सारखीच जाण. अरे ते 9वा अध्याय कसा आहे, 9व्या अध्यायासारखाच आहे. आणि त्याला उदाहरण देताना ज्ञानोबारांनी हे उदाहरण दिलंय, राम रावण झुंजिनले कैसे राम रावणा सारिखे. हा अनन्वय नावाचा अलंकार. हा अनन्वय नावाचा अलंकार इथं ज्ञानोबारांनी तोही वापरला. श्री गुरु सारिखा. सारिखा म्हणजे कुणा सारिखा, श्री गुरु सारिखा म्हणजे दुसऱ्याचे चिंतन नाही. श्री गुरु हे श्री गुरु सारिखेच असतात आणि ते जर पाठीराखे असले तर आपल्याला इतर कुणाचंही चिंतन करण्याचं कारण नाही. श्री गुरु पाठी असले अज्ञानमध्ये येत नाही, श्री गुरु पाठी असले अविचारमध्ये येत नाही, श्री गुरु पाठीमागे असले आपल्या हातातून कुकर्म घडत नाही, श्री गुरु पाठीमागे असले भक्तीमध्ये भेदाची जाणीव होत नाही, श्री गुरु पाठीमागे असले तर योग सुद्धा आम्हाला ब्रह्मरूप करून टाकतो. हे श्री गुरु पाठीराखा असण्याचं कारण हे ज्ञानोबा आपल्याला बोलून दाखवतात. अशा श्री गुरूंचं मागे उभं असणं हीच मानवी जीवनाची धन्यता असते. त्याच्याकरता फलाचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून चालायचं काही कारण नाही. श्रीगुरु मागे आहेत एवढी एक सद्भावना माणसाचा परमार्थ पूर्णतेला नेण्याकरता सक्षम आहे. आणि तसे सद्गुरू आपल्याला प्राप्त झाले. त्या सद्गुरूंच्या कृपेनं आपण आत्तापर्यंतचा परमार्थ केला आणि त्याच संबंधानं कुठेतरी आत्मीयता आपल्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण आदरणीय हरिभक्तीपरायण जयेश महाराजांच्या मार्गदर्शनाखाली इथे एकत्रित आलो. त्यांनी जशी त्यांच्या सद्गुरूंबद्दलची सद्भावना कृतज्ञतेतून व्यक्त केली तशी आपणही ती व्यक्त केली पाहिजे. आपणही त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून गेलं पाहिजे. आपणही त्यांचा मागोवा घेत त्यांच्या मागे मागे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपणही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ते जसं कर्म करत होते तसं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण ते जशी भक्ती करत होते तशी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तसं करण्याची सद्बुद्धी आणि सामर्थ्य हे ज्ञानोबारायांनी सद्गुरूंनी तुकोबारायांनी आपल्याला द्यावं याच्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. आमंत्रित केलं त्याबद्दल अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. कारण माऊलींच्या समोरची सेवा आहे. थोडंसं अवांतर काही बोललो असेल माऊलींच्या समोर तर माऊली स्वरूप असणारे श्रोते मला क्षमा करतील असा विश्वास अंतःकरणामध्ये बाळगतो आणि झालेली ही सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.